37 पासून. अत्यावश्यक घटक. अत्यावश्यक घटक. आपण कालपर्यंत पाहिलं मंडळीमध्ये परमेश्वरानं विविध प्रकारची दानं दिलेली आहेत आणि त्या दानांच्या द्वारे परमेश्वराला त्याचं सेवा कार्य या भूतलावरचं मजबूत करायचं आहे आणि त्याची इच्छा अशी इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांचं तारण व्हावं. आणि म्हणून मंडळीला तो दानांच्या द्वारे मजबूत करतो आणि ही दानं त्याच्या सेवेसाठी वापरली जावत असे त्याची खास योजना आहे. काल परत आपण हे सर्व पाहिलं. त्याच्यासाठी त्याने प्रेषित, संदेश, शिक्षक, अद्भुत कार्य करणारे, विभिन्न भाषा बोलणारे, समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, अशा सर्व प्रकारचे दानं त्याच्या मंडळीतील जे त्याचे प्रियजन आहेत त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे त्याच्या इच्छेनं त्यांना तो वाटत असतो आणि त्याद्वारे त्याचं कार्य परमेश्वर पुढे नेत असतो. आजचा जो भाग आहे तो म्हणजे अत्यावश्यक घटक. आता हे सगळे दानं दिल्यानंतर आणखीन एक महत्वाचा घटक आहे सेवेसाठी देवानं दिलेला आणि तो आपण पाहणार आहोत. ओवी 31 13वा अध्याय आणि ओवी 31 माफ करा 12वा अध्याय आणि ओवी 31. त्या ठिकाणी असं म्हटलंय, पवित्र आत्म्याची दाने घेतलीत तर ती देवाच्या कार्यासाठी पुरे पुरेशी नाहीत. आणि म्हणून शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग देवाने सुचवलाय तो म्हणजे प्रीती. ख्रिस्त येण्याच्या वेळेस आत्म्याची दाने काय होतील बरं? नाहीशी होतील. जे काय आत्म्याचे दान दिले त्याचं काम पूर्ण झालं असेल, परंतु आत्म्याचे जे फळ आहे ते चिरकालीन असणार आहे. आत्म्याची फळं चिरकालीन, ते नष्ट होणार नाहीत. ते फळं म्हणजे प्रीती, शांती, चांगुलपणा आणि प्रीती बरोबर येणारे धार्मिकता, ह्या गुणांचा या ठिकाणी समावेश आहे आणि हे अनंतकालीन आहे. त्यालाच आपल्याला चरित्र संवर्धन म्हटलेलं आहे. आपण चरित्र संवर्धन करत आहोत. चरित्र पूर्ण होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्याला कॅरेक्टर बिल्डिंग म्हटलेलं आहे. चरित्र संवर्धन खूप महत्वाचं आहे आपल्या वागणुकीमध्ये. प्रीती ही येणं फार महत्वाचं. जेव्हा प्रीती येईल त्या टायमाला हे गुण आपल्यामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये शांती आहे, चांगुलपणा आहे आणि धार्मिकता, ह्या सर्व बाबी टिकून राहणार आहेत. स्वर्गात जरी गेलो तर या बाबी आपल्या संगतीच असणार आहेत. त्यामध्ये भाकीत आहेत, अन्य भाषा आहेत, ज्ञान लुप्त, हे सगळं ज्ञान वगैरे लुप्त होईल, परंतु विश्वास, आशा आणि प्रीती हे टिकून राहणार आहेत. आणि यापैकी बायबल म्हणतं 1 Corinthians 13 वचनामध्ये प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे. प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे. सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ती प्रीती आहे. कारण का त्याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीला म्हटलंय तुमच्या ठाई प्रीती नसेल तर तुम्ही वाजणारी थाळी आणि झणझणणारी झाड असे असणार आहे. असं म्हटलं एखाद्याने एखाद्याकडे फार उत्कृष्ट संदेश देण्याची शक्ती असली, सर्व विद्या त्याच्याकडे असल्या, डोंगर डोंगर ढळवता येईल एवढा त्याचा विश्वास जरी असला आणि जर प्रीती नसली तर मी या ठिकाणी म्हटलंय मी काहीच नाही. आणि तिसरा जो मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा या ठिकाणी असं म्हटलंय याच्यामध्ये 3रं वचन, मी आपले धन अन्नदानासाठी दिलं, आपले शरीर जीवन जाण्यासाठी दिलं, पण माझ्या काही प्रीती नसेल तर काहीच लाभ नाही मला. मी आयुष्यभर लग्न केलं नाही, माझं सर्व सेवेमध्येच घालवलं, पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर त्याला काही लाभ होणार नाही. म्हणजे प्रीती इतकी महत्वाची आपल्या आयुष्यामध्ये आणि टिकणार हे दान आहे. आपण पाहतो देवाने दिलेली जी प्रीती आहे, रशी ग्रीक भाषेत त्याला म्हटलेलं आहे, आत्मज्ञानाची आणि त्यागाची आहे. कारण देवाने आपल्याला पाहायला मिळतं योहान 3:16 मध्ये आपले एवढे प्रेम केले की त्याने आपला पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे. ज्याच्यावर प्रीती केली आहे त्याच्यामध्ये असलेले जे मूल्य आहे, जाणणारी ही सर्वश्रेष्ठ प्रीती आहे. ती भावनेवर नाही तर तत्वावर आधारलेली.
भावनेवर नाही, भावनावश होऊन ही प्रीती केली नाही, पण तत्वावर आधारली आहे. ज्याच्यावर प्रीती केली त्याच्यामध्ये असलेली कौतुकास्पद गुणामुळे ही प्रीती निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि जर का प्रीती जर नसेल एखाद्या मंडळीमध्ये, तर त्या ठिकाणी म्हटलं या ठिकाणी गोंधळ असतो, त्या ठिकाणी दुजाभाव असतो. या सर्व बाबी त्या मंडळीमध्ये पाहायला मिळतात. आध्यात्मिक कृपादानाबरोबर सर्वस्वी निस्वार्थी प्रीती अंगी असणे हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आध्यात्मिक कृपादानाबरोबरच आपल्यामध्ये सर्वस्वी निस्वार्थी प्रीती असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलंय, प्रीती ही तुमचं ध्येय असू द्या. आध्यात्मिक ज्ञानाची प्रबळ इच्छा बाळगा. पहिले करेल 14 अध्याय आणि पहिलं वचन सांगतं. आध्यात्मिक ज्ञानाची प्रबळ इच्छा बाळगा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची प्रीती ध्येय असू द्या आयुष्यामध्ये. पुढचा मुद्दा असा आहे की आपण देवाच्या गौरवासाठी जीवन जगलं पाहिजे. रोमकारात पत्रामध्ये लिहिलेल्या पावलाने आपल्याला असं म्हटलेलं आहे, रोम याचं 12 अध्याय आणि दुसरं वचन म्हणतं, देवाची उत्तम आणि ग्रहणीय परिपूर्णता काय आहे हे समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीन करणारे स्वतःचे रूपांतर होऊ द्या. जर का देवाची पवित्र आणि परिपूर्ण इच्छा काय आहे जर मला जर समजून घ्यायची असेल, तर या जगाशी समरूप होऊ नका. जरी आम्ही जगात आहोत, तर आपण जगाचे नाही, आपल्याला परमेश्वराने स्वर्गीय राज्यासाठी निवडलेलं आहे. तसंच 11 अध्याय आणि वचन 36 म्हणतं, कारण सर्व काय त्याच्यापासून, त्याच्याद्वारे आणि त्याच्या प्रित्यर्थ आहे, त्याला युगानुयुग गौरव असो. आपलं जे काय आहे, आपलं शरीर आहे, आपलं तन मन धन आहे, आपला प्रभाव, आपल्याकडे जी प्रतिष्ठा आहे, हे सर्व परमेश्वरापासून आहे, त्याच्याद्वारे आहे, त्याच्या प्रित्यर्थ आहे, म्हणजे त्याच्यासाठी आहे. आपण त्याच्यासाठी जीवन जगणं फार महत्वाचं आहे. मंडळीमध्ये समोर चाललेल्या निरनिराळ्या विश्वासकांमध्ये नांदत असलेल्या ऐक्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्याने आपण पाहिलं काल शरीराचं उदाहरण दिलेलं आहे. आम्ही सगळे त्याचे शरीर आहोत आणि ह्या शरीराचं मस्तक प्रवेश ख्रिस्त आहे. आणि शरीरात जसे वेगवेगळे अवयव असतात, तसे वेगवेगळे लोक जे आहोत आपण, आपल्याला कार्यभाग करण्यासाठी देवाने पवित्र आत्म्याची दानं दिली आहेत. विश्वास आणि आध्यात्मिक जाणीव यांचा उगम देवाच्या कृपेमध्ये आहे. याची जाणीव धरून विश्वास जो आहे तो विनयशील राहतो. एखाद्याला एखाद्या न विश्वासकाला जास्त प्रभावाने देण्यात आले असतील, तर त्याला आध्यात्मिक प्रभाव जास्त असतो आणि त्याने देवावर अधिक अवलंबून राहायला पाहिजे. एखाद्याला एखाद्या न विश्वासकाला जास्त प्रभावाने देण्यात आले, तर आध्यात्मिक प्रभाव जास्त असतो आणि त्यामुळं त्याने देवावरतीच अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. ह्या अध्यायामध्ये आपण पाहतो, पावलाने पुढील दानाचा उल्लेख केलेला आहे. ईश्वरी संदेश देण्याचं दान, म्हणजे ईश्वर प्रेरित उद्गार घोषणा या सर्व त्याच्यामध्ये येतात. सेवा कार्य म्हणजे सेवा करणाऱ्या डिकन्स आपण त्यांना म्हणतो, सेवक म्हणतो. शिक्षण देणे, शिक्षिका निवडले त्यासाठी बोध करणारे, उत्तेजन देणारे, सल्ला देणारे आपण पाहतो. किंवा दान देणे, एखाद्याला हे दान देण्याचं देखील दान असतं. तो हात सतत त्याची मूठ सतत उघडी असते लोकांसाठी मदत करण्यासाठी. आणि मग त्यानंतर अधिकार, दया, ममताळूपणा. पहिले कारण 12 अध्यायामध्ये त्याने आपले विशेष विवेचन, ख्रिस्ती धर्माचे सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट तत्व प्रीती सादर करून समाप्त केलेला आपण पाहतो. सर्वश्रेष्ठ जे दान आहे ते प्रीती हे दान आहे, याद्वारे तो शेवट करतो. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे. पहिले पेत्र याचा 4 अध्याय 7 मध्ये सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे. या पार्श्वभूमीतून पेत्र आध्यात्मिक कृपादाने हा तो देखील हा विषय सादर करतो. पहा, पहिले पेत्र 4 अध्याय आणि 7 वचन. काळाची निकड जाणून विश्वासकांनी, जे विश्वास लोक आहेत, विश्वास देवाची सेवक आहेत, त्यांनी दानांचा उपयोग केलाच पाहिजे देवाच्या गौरवासाठी. त्याने म्हटले, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारासारखे एकमेकांच्या कारणी हे गुण लावा म्हणतो, एकमेकांच्या कारणी लावा. पावलाप्रमाणे पेत्राने पण प्रबोधन केले की त्याने आत्मप्रौढीसाठी दानं वापरली नाहीत पाहिजेत,
तर सर्व गोष्टीत ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे गौरव व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आणि त्याने सुद्धा दानाची सांगड प्रीतीशी घातलेली आपण पाहतो. ओवी 8वी सांगते. आणि मग हे जे दान आहेत हे आत्मप्रावडी मिळवायसाठी नाहीत, स्वतःला उंच करण्यासाठी नाहीत, तर परमेश्वराला उंच करण्यासाठी देवानं तुम्हाला आणि मला ही आत्मिक कृपादाने दिलेले आहेत. मंडळीची वाढ, आध्यात्मिक कृपादाने यावरील पावलाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या विवंचनेच्या वेळी म्हणजे त्याला काळजी वाटत होती, त्यावेळी विश्वासकांना त्याने उद्धृत करून म्हटलं. तो काय म्हटलं पहा, तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभल असे तुम्ही चालावे. जे पाचारण आहे, वरील पाचारण परमेश्वराचं आपल्याला जे झालेलं आहे, तुम्हाला झालेलं आहे, त्याला शोभल असं तुम्ही चाला. पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे सहन करावे. शांतीच्या बंधनाने आत्म्याची ऐक्य राखावयास झटत असायला पाहिजे आपण. शांतीच्या बंधनाने जी आत्म्याची ऐक्य आपल्यामध्ये आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण जे एकत्र बांधलेलो आहोत, ती एकी टिकवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला झटून प्रयत्न करा असं म्हटलेलं आहे. फुटी पाडल्या नाही पाहिजे. तर पवित्र आत्म्याद्वारे जे ऐक्य आपल्यामध्ये आणलेले देवाने ते टिकवलं पाहिजे आपण. ज्या ऐक्याच्या द्वारे मंडळीची वाढ होते, त्या ऐक्याला आध्यात्मिक दानाद्वारे उत्तेजन येते, बळकटी लाभते. प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपा मिळालेली आहे. या ठिकाणी असं म्हटलंय, पुन्हा ओवी 11 ते 13 21 पत्रामध्ये आपण जाऊया पुढं. इपिस्तरा पत्रामध्ये या दानाच्या बद्दल अधिक खोल आपल्याला पाहायला मिळतं खोलवर. हे जे दान आहेत, इपिस्तराचा 4था अध्याय आणि वचन 11 पासून, आणि त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक, शिक्षक असे नेमून दिले आहेत. ते यासाठी त्याचं कारण पण दिलंय. कसं दिलेलं आहे? यासाठी की त्याने पवित्र जनांच्या सेवेच्या कार्यासाठी व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. ख्रिस्ताच्या शरीराची जी रचना आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. देवाच्या म्हणजे देवाची जी मंडळी आहे ती उभारलेली असावी, तिच्या एकावर एक भरत पडत गेली पाहिजे. ती रचना देवाच्या पुत्रावर विश्वासाच्या आणि त्याचप्रमाणे तत्संबंधी विश्वासाच्या बाबतीत परिपूर्ण ज्ञानाच्या एकच वापरत प्रौढ मनुष्यप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण पोचू, सर्व येऊन पोचूपर्यंत ही दानं देवानं आपल्याला दिलेली आहेत. ख्रिस्तामध्ये आपण प्रौढत्वाला पोचणं फार महत्वाचं आहे. लहान बालकासारखं आपण असू नये. आणि मग त्यासाठी परिपूर्ण जे ज्ञान आहे विश्वासाच्या बाबतीमधलं, जे आपल्याला एकत्र आणतं, एकी ते आपल्याला निर्माण करतं, त्या ज्ञानापर्यंत आपण पोचू. तोपर्यंत हे सर्व विविध प्रकारची कृपादाने देवाने मंडळीवरती बहाल केलेले दिलेले आहेत. ख्रिस्ताने स्वतः कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी शिक्षक, कोणी पाळक असे नेमून दिलेले आहेत. ही दाने सेवा कार्यासाठी असून सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी, पवित्र जनांची पूर्णता व्हावे म्हणून देण्यात आलंय. आपण अपूर्ण आहोत. आपल्या पूर्णता गाठण्यासाठी पाचारण करण्यात आलंय. आपलं म्हटलं जसं आपला स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तर तुम्ही परिपूर्ण व्हा म्हटले, पूर्ण व्हा. आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या बाबतीत असलेले जे ज्ञान आहे त्या एकत्वात प्रौढ मनुष्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. तोपर्यंत आपल्याला हे दानाची गरज पडणार आहे. ज्यांना आध्यात्मिक कृपादाने मिळाले आहेत त्याने विश्वासकांची सेवा करण्यासाठी वापरली पाहिजे. त्यांना ज्या प्रकारे दाने मिळाले त्यांना अनुलक्षून प्रशिक्षण दिलं पाहिजे. आता ही जे सेवा कार्य आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. पालकांचं काम आहे. पास्टर लोकांनी आपल्या मंडळीमध्ये जे चर्च मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची दानं ओळखली पाहिजेत आणि त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे. आणि ते दान त्यांनी कसं वापरलं पाहिजे यासाठी त्यांना प्रशिक्षण पण दिलं पाहिजे पास्टर लोकांनी. ही जबाबदारी पास्टरांची आहे. नंतर पालकच सगळं करतो. गायन सभा पालकच घेतो, धडा पालकच घेतो, उपदेश पालकच करतो, सर्व काय पालकच करतात.
अनेक ठिकाणी असं नाही माझ्या प्रियानो. शाबा स्कूल, एवाय, चर्च हे प्रशिक्षणाचं केंद्र म्हटलं पाहिजे. प्रत्येक पातळीला समजलं पाहिजे. हे जे जाणं आहे ते त्यांनी पाहायला पाहिजे. कुणामध्ये कोणतं जाणं आहे आणि त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे आणि त्यांना पुढे आणलं पाहिजे. तिथं त्याद्वारे म्हटलं या ठिकाणी मंडळीची उन्नती होऊन तिला प्रौढ अवस्था प्राप्त होईल आणि ती ख्रिस्ताच्या पूर्णतेपर्यंत पोहोचेल. मंडळी प्राऊड होईल. प्रत्येक चर्च मेंबर हा आत्मिकदृष्ट्या प्राऊड होईल आणि यामुळे मंडळी ख्रिस्ताच्या पूर्णतेपर्यंत पोहोचल. मंडळीमध्ये असं काही घडणार नाही घटना की ज्यामुळे आपल्याला खाली बघायची वेळ, परमेश्वराचं गौरव होईल असे त्यांचं आयुष्य बनणार आहे. ह्या सेवेअभावी सॉरी माफ करा, ह्या सेवाभावी कार्यामुळे मंडळीच्या आध्यात्मिक स्थैर्यातच वाढ होते आणि चुकीच्या शिकवणी विरुद्ध मंडळीची संरक्षण शक्ती बळकट होते आणि त्यामुळे यापुढे विश्वासन बालका समान मनुष्याच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गात नेणाऱ्या युक्तीने उपदेश रूपी प्रत्येक वाऱ्याने हेलकावणारे आणि फिरणारे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला सत्याचा मस्तक जो येशू ख्रिस्त आहे त्याला धरून सर्व प्रकारे वाढावे असं आपल्याला ओवी 14 सांगते. ज्या वेळेला आपल्यामध्ये प्रौढत्व प्राप्त होतं, आपल्या मंडळीमध्ये सगळे वचनाने सदृढ होतात, त्या टायमाला चुकीच्या शिकवणी विरुद्ध मंडळी टक्कर द्यायला तयार होते. प्रत्येक समाजाला ज्ञान प्राप्त झाल्यामुळं तो लहान बालका समान मनुष्याच्या धूर्तपणाने हेलकावणारा बनत नाही इकडे बी इकडे बी. तो एका बाजूला मजबूत होतो, सत्याच्या बाजूला खंबीरपणे उभा राहतो. हे जेव्हा शिक्षण त्याला मिळेल त्या टायमाला आणि खोट्या शिक्षणाला तो तोंड देण्यासाठी सिद्ध होतो. माझ्या प्रियानं शेवटच्या काळामध्ये मत्स्याची विचारामध्ये पुष्कळदा येशूने सावध व्हायला सांगितलेलं आहे. खोट्या संदेशापासून सावध राहा, खोट्या शिकवणींपासून सावध राहा. साधेल तर शेवटी म्हटलं मग ते 24 म्हटलेलं आहे. 24 सांगतं की साधेल तर निवडलेल्या लोकांना फसवण्यासाठी मोठमोठे चिन्ह चमत्कार करतील. साधेल तर शक्य झाल्यास म्हणजे इतकी त्याच्यात खोट्या शिकवणीमुळे सामर्थ्य असणार आहे आणि ते सैतान लोकांना फसवण्याचं कार्य अंतिम दिवसामध्ये करणार आहे. आणि म्हणून मंडळी या आध्यात्मिक दानाच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे इतकी मजबूत व्हायला पाहिजे की खोट्या शिकवणीला तिनं बाजूला सारता आलं पाहिजे तिला. मला आठवतं माझ्या कार्यकाल सेवेच्या काळामध्ये अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की माझ्या मेंबर्सना अनेक लोकांनी येऊन जेव्हा डगमावाचा प्रयत्न केला त्या टायमाला त्यांनी सडेतोड वचनातून त्यांना विचारलं आणि ज्यावेळेस त्यांनी त्या पालकांनी पाहिलं की बाबा यांचा अभ्यास एवढा खोल आहे, दुसऱ्यांदा पुन्हा त्यांच्या दारी कधी आले नाही. अशी आपल्याला आपल्या मंडळीच्या सभासदांना शिकवण देण्याची फार गरज आहे. शेवटी ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक कृपादाने मंडळीला एकात्मता आणि वृद्धी प्राप्त होते. शेवटी ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक कृपादानाच्या द्वारे मंडळीला एकी आणि त्याच्यामध्ये वृद्धी प्राप्त होते म्हणजे मिळते. त्याचपासून अवघ्या शरीराची पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्यांच्या योगे जुळवणूक जमाजमा होते. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असते आणि आपली रचना प्रीतीमध्ये होण्यास वृद्धी करून घेते. जसं आपल्या शरीरामध्ये आपले जे सांधे एकमेकाला जोडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बळ यायला पाहिजे, तशा प्रकारे ज्यावेळेला आपण एकत्र असतो एकी हे टिकून ठेवते आणि फूट आपल्याला काय करते बरे शेवटी पतनास कारणीभूत ठरते आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून आध्यात्मिक कृपादानाचे जे दान आहे ते आपले एकत्र बांधून ठेवतात. त्यापासून अवघ्या शरीराची रचना मजबूत होते. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असते आणि आपली रचना प्रीतीमध्ये वृद्धी करून घेते. देवाच्या इच्छेप्रमाणे भरभराट झाल्याचा अनुभव मंडळीला यायला पाहिजे. देवाच्या इच्छेप्रमाणे मंडळीमध्ये भरभराटी झाल्याचा अनुभव मंडळीला यायला पाहिजे. तर प्रत्येक व्यक्तीने देवाने दिलेल्या दानाचा उपयोग केला पाहिजे. ते दान आहेत ते झाकून ठेवण्यासाठी नाहीत किंवा पुरून ठेवण्यासाठी नाहीत. त्यांना उजाळा देत गेलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. जितका तुम्ही उपयोग कराल मंडळीमध्ये चर्चमध्ये तितके ते त्याला उजाळा आणि त्याद्वारे परमेश्वराचं कार्य वाढत जाणार आहे. परिणामी शेवटी पहा आजच्या अभ्यासामध्ये
शेवटच्या पॅरेग्राफमध्ये असं म्हटलंय, याचा परिणाम असा होणार आहे, मंडळीची दुहेरी होते. दोन्ही अंगाने मंडळीची वाढ होते. पहिलं म्हणजे सभासद संख्यांमध्ये वाढ होते, चर्च मेंबर्स वाढत जातात, आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक व्यक्तीमध्ये देखील त्याची आध्यात्मिक वाढ होऊन त्याचं आध्यात्मिक दान वाढत राहतं. जे देवान केलेलं दान आहे, कृपेचं दान आहे, कृपादान वाढत जातं. पुन्हा यातील मुख्य गाभा प्रीतीचा आहे माझ्या प्रियानो. आम्ही या सगळ्या शेवटी पुन्हा आपण येतो, प्रीती हा मुख्य गाभा आहे. कारण प्रीती प्रेरित दानाचा वापर केल्यावर मानसिक आणि नैतिक वाढ तसेच संख्याबळ वाढण्यास मंडळीमध्ये दिसले. इथं म्हटलंय की देवाने जे आपले दान दिले त्याचा वापर केल्यावर त्यांची मानसिक आणि नैतिक वाढ होणार आहे. मानसिक आणि नैतिक वाढणार आहे प्रत्येक व्यक्तीची, आणि त्याबरोबर आपल्या मंडळीमधील संख्याबळ देखील वाढणार आहे. मंडळीमध्ये मेंबरशिप वाढणार आहे, आणि ज्यावेळेस मेंबर्स वाढतील त्या टायमाला माझ्या प्रियानो आर्थिक दृष्ट्या देखील मंडळी सबल होणार आहे, strong आहे. आणि मंडळीचं कार्य प्रभू येशू पर्यंत, प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत पुढं चालू राहणार आहे, की ज्याद्वारे त्याची जी आज्ञा आहे तुम्हाला मला, जा आणि संपूर्ण सृष्टीला घोषणा करा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, आणि मी जे काय तुम्हाला शिकवलंय ते सर्व त्यांना पाळायला शिकवा म्हटलंय. आणि युगाच्या समाप्तीपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत येशून सांगते मी तुमच्या सोबत आहे. हे जे काय त्याचं मिशन आहे, हे जे काय त्याची अखेरची आज्ञा आहे, ही पूर्णतेस नेण्यासाठी तुमचा आणि माझा परमेश्वर उपयोग करून घेणार आहे. आणि म्हणून जे काही आध्यात्मिक दान आहेत आपल्या मंडळीमध्ये आहेत, ते पाहून आपण आपले चर्च मेंबरला उत्तेजन द्यावं आणि त्याचा उपयोग करून घ्यावा. म्हणजे आपण एकटं नाही, तर आपली सर्व मंडळी आपल्याबरोबर होऊन आपल्यामध्ये ऐक्य निर्माण आणि देवाचं कार्य पुढे जाणार आहे. परमेश्वर करो आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊ, ही माझी देवाजवळ कळकळीची प्रार्थना आहे.